रविवारी 10 मे रोजी सकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान मोर्शी येथील प्रभात ड्रेसचे संचालक नितीन गावंडे वय वर्षे 53 हे आपल्या शेतातून जात असताना मोर्शी वरुड रोडवरील भाईपूर गावानजीक अमरावतीवरून वरुडकडे जाणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली। या जोरदार धडकेमध्ये नितीन गावंडे हे जागीच ठार झाले। याबाबत मोर्शी शहरात ही बातमी मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून नितीन यांचे शव हे शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले। शवविच्छेदन झाल्यानंतर हे शव नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले होते। शोकाकुल वातावरणामध्ये हिंदू स्मशानभूमीत त्यांचेवर अंतिम संस्कार करण्यात आला। अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहेत। मृतक नितीन यांच्या मागे पत्नी, वृद्ध वडील, भाऊ, एक मुलगा व 2 मुली असा शोकाकुल परिवार आहे। मोर्शी येथून संजय गारपवार यांचा वृत्तांत।